नमस्कार मित्रांनो, कथेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला सांगू इच्छितो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मला सपोर्ट करा. कथेचं नाव आहे न्याय देणारा गुराखी. या कथेचे लेखक आहेत साने गुरुजी. एका गावात एक ब्राह्मण होता. त्याची बायको होती. त्याला 5-6 मुले होती. प्रपंच मोठा, परंतु घरात एक पै असेल तर शपथ. घरात नको काय, संसार मांडला की सारे त्रिभुवन हवे. कपडा लता हवा, खायला प्यायला हवे, दवा पाणी हवे. परंतु त्रिंबक भटजीच्या घरात सर्वच गोष्टींची टंचाई. त्यांची बायको रमाबाई दिवसभर खपे. कोणाची धुणी धुवी, कोणाकडे दळायला जाई. परंतु तेवढ्याने एवढे मोठे घर कसे चालणार. एके दिवशी रमाबाई फारच रागवली होती. त्रिंबक भट ओटीवर बसला होता. ती तणतणत बाहेर आली व म्हणाली, नुसते गुळाचे गणपती बसात येते. काही लाज कशी ती मुळी नाही. त्या चिंत्याची मुंज करायला हवी, नमीला स्थळ पाहायला हवं. परंतु तुम्हाला त्याचे काहीतरी आहे का. एवढे पुरुषासारखे पुरुष, परंतु कुशाल एदिनारायण तेथे बसून राहता. जणू शेणाचा पोह. शेणाच्या पोहचाही उपयोग होतो, परंतु तुमचा काडीचाही उपयोग नाही. खायला काळ व भुईला भार. रमाबाईचे तोंड सारखे चालले होते. त्रिंबक भटला फारच लागले ते बोलणे. त्याने कोठेतरी दूर दूर निघून जावयाचे ठरविले. तो बायकोला म्हणाला, आजपर्यंत मी पुष्कळ सहन केले. लोकसुद्धा बोलणार नाहीत इतके तू रोज बोलतेस, परंतु आज कमाल केलीस. आज घरातून मी जातो. 4-5 हजार रुपये जमीन तेव्हाच तुला तोंड दाखवीन. समजलीस ना. वैतागाने ब्राह्मण खरोखरच निघून गेला. शेजारच्या बायका रमाबाईला म्हणाल्या, आता आणतील हो थैल्या भरून. आता तुम्हाला तोटा पडणार नाही. सोन्याने तुम्हाला मडवून काढतील. रमाबाई म्हणाली, अहो कसले आणतात पैसे. उद्या स्वारी घरी परत येईल. अगदी कसे ते साहस नाही. 4 ठिकाणी जावे, काही उद्योग पाहावा, ते काही नाही. गेल्याशिवाय का काही होते. परंतु यांना घर सोडायला नको. उद्या हात हलवीत परत येतील. त्रिंबक भटजीच्या परसवात एक फार जुने झाड होते. त्याचा विस्तार मोठा होता. त्या झाडावर एक भूत राहत असे. उंच विशाल अशी जुनी झाडे भूतांना राहावयास आवडतात. त्या भूताने ठरविले की आपण त्रिंबक भटजी व्हायचे. त्याने त्रिंबक भटजीचे रूप हुबेहूब धारण केले. तसेच रूप, तसेच बोलणे चालणे, तसाच पंचा, तशीच ती बंडी व तसेच ते मोठे पागोटे. त्रिंबक भटजी उजाडता अंगणात उभे. रमाबाई सडा सारवण्यासाठी बाहेर आली. तो नवरा दृष्टीस पडला. तिचे तोंड सुरू झाले, आलेत ना परत. जाल कुठे मसनात. तेथे ओटीवर फतकल मारून बसायची झाली आहे सवय. या घरात. तेथे खांबासारखे उभे नको राहायला. परंतु ते भूत म्हणाले, अगं घरी आलो, परंतु हात हलवीत नाही आलो. मंत्र शिकून आलो. रिद्धिसिद्धीचा मंत्र तुला हवेत असेल ते मी आत्ता देईन. बोल काय हवे. रमाबाई म्हणाली, द्या 500 रुपये. भूताने सांगितले, डोळे मीट. रमाबाईने डोळे मिटले. भूताने सांगितले, डोळे उघड. तिने डोळे उघडले. खरोखरच तिथे 500 रुपयाची थैली. तिने ती थैली एकदम उचलली व घरात कुलपात ठेवली. तिला खूप आनंद झाला. ती आता नवऱ्याजवळ गोड बोलू लागली, गोड हसू लागली. पैशाने सारे प्रसन्न होतात. आता रमाबाईला कसलीही वाण पडत नसे. वस्तूची इच्छा होण्याचा अवकाश की वस्तू आपली हजर. त्या दागदागिने घालून देवळात जात, मुले बाळे सजवीत नटवीत. घरात कामाला आता गडी माणसे ठेवण्यात आली. रमाबाई सुखी झाली. लोक म्हणत, त्रिंबक भटाला कोणता देव पावला. काही कळत नाही. परीस सापडला असावा, चिंतामणी मिळाला असावा, का कल्पवृक्षाची कृपा झाली.
त्रिंबक भटजीकडे आता अड्डा जमे. तेथे पानसुपारीचे तबक भरलेले असे. सुंदर तपकीर असे. गाणे बजावणेही चाले. रमाबाईचे घर नेहमी गजबजलेले असे. एके दिवशी शेजारचे लखू भटजी म्हणाले, त्रिंबक भटजी, तुम्हाला आता त्रिंबकराव म्हटले पाहिजे. तुम्ही आता भिक्षुकी करीत नाही, करण्याचीही जरुरीही नाही. तुम्ही आता ग्रस्त बनलेत. परंतु ते भूत म्हणाले, आपले पूर्वीपासून नाव चालत आले तेच खरे. पैसा 2 दिवसाचा आज आहे, उद्या नाही. मला भटजी नावाचा अपमान नाही वाटत. त्रिंबक भट असे म्हणवून घेण्यातच मला अभिमान वाटतो. असे दिवस चालले. कित्येक वर्षे गेली. ते भूत त्रिंबक भटजी म्हणून वावरत होते. नमीचे लग्न झाले. चिंतूची मुंज झाली. घरात आणखीही 2 मुलांची भर पडली. त्रिंबक भटाचा वाढता संसार आणखी वाढत होता. भरल्या गोकुळासारखे घर शोभत होते. आणि तो खरा त्रिंबक भट कोठे गेला? तो काय झाले त्याचे? तो पुष्कळ दूर दूर गेला. त्याने अनेक उद्योगधंदे केले. 10-12 वर्षे त्याने अपार कष्ट काढले. हळूहळू त्याने जवळ चांगली पुंजी जमवली. आता घरी जावे, मुलेबाळे मोठी झाली असतील, त्यांना भेटावे असे त्याच्या मनात आले. त्याने बायकोसाठी सुंदर लुगडी खरेदी केली. मुलांसाठी नाना प्रकारच्या जिन्नसा त्याने विकत घेतल्या आणि तो निघाला. मनात मनोराजे करीत जात होता. आता आयुष्याची शेवटची वर्षे तरी सुखाने जातील. बायको बोलणार नाही, अपमान करणार नाही, सेवा शुश्रूषा करील वगैरे विचार त्याच्या मनात चालले होते. कितीतरी वर्षांनी त्रिंबक भट आपल्या घरी आला. अंगणातून तो ओसरीवर आला. परंतु ओसरीवर ते भूत होते. ते भूत विचारू लागले, कोण पाहिजे तुम्हाला? आत कोठे चाललेत? त्रिंबक भटजी म्हणाला, तुम्ही कोण? मी माझ्या घरी आलो आहे. भूत म्हणाले, अहो, मी त्रिंबक भट. या माझ्या घरात आज 50 वर्षे मी नांदतो आहे. मुलेबाळे झाली, संसार झाला. तुम्हाला भ्रम तर नाही झाला? दमून भागून आलेला, आशेने आलेला त्रिंबक भट संतापला. तो शिव्या देऊ लागला. रमाबाई बाहेर आली. मुलेबाळे बाहेर आली. गडी माणसे धावून आली. शेजारी पाजारी आले. अगं, मला नाही का तू ओळखीत? मी तुझा नवरा नाही का? काय रे पोरानो, बापाला ओळखता की नाही? हसता काय? हे माझे घर, ही माझी बायको, ही माझी मुले. लखमभट, तुम्ही नाही का ओळखीत मला? त्रिंबक भट विचारू लागला. अहो, हे आमचे त्रिंबक भट. या घरातून बाहेर गेलेले आम्हाला आठवत नाहीत. तुम्हाला वेड लागले असावे, भूताने झपाटले असावे. निघा इथून. चावटपणाने बोलतो म्हणे तू माझी बायको आणि मी तुझा नवरा. निघ इथून. घालवा रे याला, लखमभट म्हणाले. त्या खऱ्या त्रिंबक भटाला सर्वांनी हात धरून बाहेर ओढले. तो रडत रडत निघाला. ज्यांच्या सुखासाठी तो 12 वर्षे देशांतरी गेला, त्यांनी त्याला घालविले. मुले त्याला बाप म्हणत ना, बायको पती म्हणून ओळखीना. त्याने बायकोसाठी लुगडी आणली होती, मुलांसाठी किती वस्तू आणल्या होत्या. परंतु काय करायचे आता त्याचे? त्रिंबक भटजीच्या डोळ्यातून पाणी गळत होते. शेवटी त्याने राजाकडे फिर्याद केली. राजासमोर खटला चालायचा असे ठरले. न्यायमंदिरात अलोट गर्दी झाली. दोन्ही त्रिंबक भट राजासमोर उभे राहिले. एक म्हणे मी त्रिंबक भट हा लफंग्या आहे. दुसरा म्हणे मी खरा त्रिंबक भट हा चोर आहे. शेजारी म्हणत त्रिंबक भट घरातून कधी गेला नाही. आज 50 वर्षे त्याला आम्ही पाहत आहोत. काय निकाल द्यावा ते राजास कळेना, त्याची बुद्धी चालेना. शेवटी तो खऱ्या त्रिंबक भटजीस म्हणाला, तुमचा निकाल मला लावता येत नाही. हा त्रिंबक भट इतकी वर्षे येथे आहे, शेजारी पाजारी सांगत आहेत. तुम्ही तर काल आलेत. तुम्ही खरे कशावरून? सारे लोक का खोटे? लबाड दिसतात. परंतु मी शिक्षा करीत नाही.
कदाचित तुम्ही भ्रमिष्ट झाला असाल, कोणी भूताभिताने झपाटले असेल, निघा येतो. तो खरा त्रिंबकभट रडत रडत रानात गेला. कपाळाला हात लावून बसला. म्हातारपणी मला कोणी नाही असे मनात येऊन त्याला पुन्हा पुन्हा हुंदके येत. त्या रानात गुराखी गायी चारीत होते. एकीकडे गायी चरत होत्या, दुसरीकडे गुराखी खेळ खेळत होते. आज ते राजा व प्रजा हा खेळ खेळत होते. एक गुराखी राजा झाला होता. काही राजांचे शिपाई झाले, काही प्रजा बनले. राजा झालेल्या गुराखी शिपायाला म्हणाला, या रानात मी राजा. या रानात कोणी दुःखी कष्टी नाही ना? कोणावर अन्याय झाला नाही ना? जा सर्वत्र बघा. अन्याय झाला असेल तर तो मी दूर करीन. कोणाला दुःख असेल तर ते मी दूर करीन. जा सर्वत्र पाहून या. ते शिपाई झालेले गुराखी निघाले. इतक्यात झाडाखाली रडत बसलेला तो म्हातारा त्यांना दिसला. ते सारे धावत तेथे आले. त्यांचा नायक त्रिंबकभटास म्हणाला, म्हातारी बाबा, का रडता? कोणता अन्याय आहे? कोणते दुःख आहे? आमच्या राजेसाहेबांकडे चला. ते अन्याय दूर करतील, दुःख नाहीसे करतील. उठा. म्हातारा उठेना. तो आणखीनच रडू लागला. ती मुले म्हणाली, उठतोस की नाही? राजांचा हुकूम आहे. तो पहा आमचा राजा. उठ, चल त्यांच्याकडे. या काठ्या पाहिल्यास ना हातातल्या? उठ बऱ्याच बोलाने. चल. म्हातारा म्हणाला, का छळता गरीबाला? मी दुर्दैवी आहे. या जगात मला कोणी नाही. या जगात सारा अन्याय आहे. रडू दे मला. मुले म्हणाली, आमच्या राज्यात कोणी रडता कामा नये. उठा, चला. आमचा राजा न्याय देईल, खोटे नाटे दूर करील. उठा म्हातारे बाबा. नाही तर ओढीत न्यावे लागेल बघा. तो म्हातारा उठला. त्या गुराखी शिपायांनी त्याला आपल्या राजासमोर उभे केले. काय म्हातार बाबा, काय आहे हकीकत? कोणते आहे दुःख? कोणता झाला अन्याय? त्या राजा झालेल्या गुराख्याने विचारले. म्हातारा काही बोलेना, काही सांगेना. ते शिपाई झालेले गुराखी काठ्या उघरावून म्हणाले, सांग सारी हकीकत. सांगतोस की नाही? राजाचा अपमान करतोस? म्हाताऱ्याने सारी हकीकत सांगितली. गुराखी हसू लागले, परंतु त्यांचा राजा म्हणाला, हसू नका. मी राजा येथे न्याय देण्यासाठी बसलो असता हसता कसे? पुन्हा हसाल तर शिक्षा होईल. हं? मग काय म्हातारे बाबा, राजानेही तुम्हाला न्याय दिला नाही. अरे रे, मी असतो तर तुम्हाला न्याय दिला असता. तुमचे घरदार, तुमची मुलेबाळे, तुमची बायको तुम्हाला परत दिली असती. जा. त्या खऱ्या राजाला जाऊन सांगा की रामा गोवारी गुराख्यांच्या खेळातील राजा योग्य न्याय देण्यास तयार आहे. जा, सांगाल की नाही? कसे सांगू? मला तेथून हाकलून देतील, मारतील, तुरुंगात घालतील. म्हणतील वेडा आहे. म्हणतील म्हातार चाळे लागलं याला. येथेच रडू दे. त्रिंबकभट रडत म्हणाला, तुला जाऊन सांगितले पाहिजे. आमच्या राजाचा हुकूम पाळला पाहिजे. सांगतोस की नाही जाऊन? बोल, नाहीतर या काट्या आहेत बघ. ते शिपाई झालेले गुराखी म्हणाले, सांगतो जाऊन. त्रिंबकभट म्हणाला. त्रिंबकभट खऱ्या राजाकडे जावयास निघाला. त्याच्या मनात एक विचार आला की एखादे वेळेस मोठमोठ्यांना जे प्रश्न सुटत नाहीत ते प्रश्न एखादा लहान मुलगाही सहज सोडवतो. मोठमोठ्यांची बुद्धी जेथे गुंग होते तेथे लहान अडाणी बालकही बुद्धी चालवतो. राजाला निकाल देता आला नाही. कदाचित या गुराख्याचा पोर देईल. त्रिंबकभट राजाकडे आला. त्याची तेथे दाद लागेना, परंतु शेवटी एक भल्या माणसाने त्याला राजाकडे नेले. राजा म्हणाला, पुन्हा कशाला आलास म्हाताऱ्या? तुमचा खटला मला चालवता येत नाही. दोघे सारखे दिसता. काय द्यावा न्याय? त्रिंबकभट म्हणाला, राजा, रानात मी रडत होतो तेथे गुराखी लोक खेळत होते. राजाचा खेळ रामागोवारी राजा झाला. इतर शिपाई झाले. त्या शिपायांनी मला त्याच्या खेळाच्या राजाकडे नेले. तो रामागोवारी म्हणाला, सांग तुझे दुःख. मी सारी हकीकत सांगितली.
तेव्हा रामा गोवारी म्हणाला, हा तर साधा खटला आहे, मी योग्य तो निकाल देईन. जा राजाला सांग, तुमच्या खऱ्या राजाला सांग की तुला नसेल न्याय देता येत तर मी रामा गोवारी देईल. महाराज, आपला अपमान करण्याचा माझा कोणताही हेतू नाही, परंतु कधीकधी पोरांची बुद्धी थोरांना लाजविते. आपण प्रयोग करून पाहावा. त्या गोवाऱ्याला बोलावून विचारावे. जर त्याने हा प्रश्न सोडविला तर मी सुखी होईन, माझ्या मुलाबाळात परत जाईन. ऐका एवढे महाराज. राजाने प्रयोग करून पाहावा असे ठरविले. दुसऱ्या दिवशी न्यायमंदिरात कोण गर्दी. ती बातमी सर्वत्र पसरली. गुराखी न्याय देणार, रामा गुराखी न्यायासनावर बसणार. सर्वांना आश्चर्य वाटत होते. त्या रामा गोवाऱ्याला बोलावण्यात आले. त्याच्याबरोबर त्याचे इतर गुराखी सवंगडीही आले होते. रामा गोवारी येताच राजा उभा राहिला. सारे अधिकारी उभे राहिले, सारे लोक उभे राहिले, जणू कोणी राजाधिराजच. राजा म्हणाला, आज रामा गोवारी न्यायासनावर बसणार आहे. या रे त्याच्या मित्रांनो, असे त्याच्या भोवती शिपायाप्रमाणे उभे राहा. रामा गोवारी न्यायासनावर बसला. भोवती इतर गुराखी खांद्यावर घोंगडी, हातात काठी असे उभे राहिले. राजा, त्याचे प्रधान, त्याचे अधिकारी बाजूला बसले होते. खटल्यास सुरुवात झाली. कोठे आहेत ते दोन्ही त्रिंबकभट? त्यांना समोर उभे करा, रामा गोवारी म्हणाला. खरा त्रिंबकभट व खोटा त्रिंबकभट दोघे समोर उभे करण्यात आले. खोटा त्रिंबकभट हसत होता, खरा रडत होता. लोकांना आता काय होते हे पाहण्याची उत्सुकता लागली होती. 2 बाटल्या आणा बघू येथे. शिपाई, कोण आहे तेथे? बाटल्या आणा, रामा गोवारी म्हणाला. तेथे 2 बाटल्या आणण्यात आल्या. रामा गोवारी त्या दोन्ही त्रिंबकभटांस उद्देशून म्हणाला, तू म्हणतोस मी त्रिंबकभट, तू म्हणतोस मी त्रिंबकभट, तू म्हणतोस की हे घरदार, ही मुलेबाळे, बायको सारे माझे, आणि तूही तसेच म्हणतोस. ठीक, हे पहा, या येथे 2 बाटल्या आहेत. जो खरा त्रिंबकभट असेल तो या बाटलीत शिरून दाखवील. पाहूया कोण शिरून दाखवतो. आटपा, जल्दी करा. लोकांची उत्कंठा वाढत होती. काय होते इकडे सर्वांचे डोळे होते. खरा त्रिंबकभट म्हणाला, बाटलीत कसे येईल शिरता? परंतु खोटा म्हणाला, मी शिरून दाखवतो. आणि खरोखरच एकदम लहान होऊन तो त्या बाटलीत शिरला. तो बाटलीत शिरताच रामा गोवाऱ्याने वरती एकदम बूच बसविले. लोक आश्चर्यचकित झाले. रामा गोवारी उभा राहिला व म्हणाला, मिळाला ना न्याय? बाटलीत शिरलेला त्रिंबकभट म्हणजेच भूत होते. भूतांना लहान मोठे होता येते. हे भूत त्रिंबकभट म्हणून इतकी वर्षे वावरत होते, आणि हा खरा त्रिंबकभट येथे उभा आहे. हजारो लोकांनी टाळ्या वाजविल्या. राजा, त्याचे प्रधान व इतर अधिकारी चकित झाले. राजा उभा राहून रामा गोवाऱ्यास म्हणाला, शाबास तुझी, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. काय वाटेल ते माग, मी देतो. रामा गोवारी म्हणाला, मला जहागीर नको, इनाम गाव नको. गाई गुरांना गायराने मोफत असू देत, गाईच्या कासा भरदार असू देत, दुधाचा सुकाळ होऊ दे, लोक धष्टपुष्ट होऊ देत. राजा, गुराख्याची दुसरी इच्छा काय असणार? राजा गुराखी व त्याचे मित्र रानात खेळायला निघून गेले. लोक घरोघरी गेले. त्रिंबकभटजी आपल्या घरी आला. मुलेबाळे त्याला भेटली. बायकोचे डोळे भरून आले. सारी सुखी झाली. ती सुखी झाली तशी तुम्ही सारी व्हा. गोष्ट झाली अशी सांगा आहे कशी, सारे राजी खुशी. धन्यवाद.